भारत माता की वंदे वंदे। मंचावर विराजमान मातृशक्ती आणि एक अशा संत महिला ज्यांचं भाषण ऐकल्यावर त्यांना मी बसल्यावर बाजूला सांगितलं, कधीही शाखेत न जाता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार किती स्पष्टपणे तुम्ही मांडलेत, परखडपणे मांडलेत. यू आर बॉर्न स्वयंसेवक. अशा आमच्या भगिनी सौ पूनम अजय जाचक या सकल हिंदू संमेलनाच्या सकल हिंदू समाज म्हणून जे एक संघटन बनवलं त्याचे अध्यक्ष श्री प्रदीप नागणेजी, उपाध्यक्ष श्रीमती कल्पना पठारेजी आणि डॉक्टर गिरीश आफळे, त्यांनी असं सांगितलं की मुकुंदराव कुलकर्णी बोलणार होते आणि त्यांना रिप्लेसमेंट म्हणून त्यांना बोलवलं. तर त्यांना मी माझी एक आठवण सांगितली की एक असंच संघाचं बौद्धिक होतं आणि मी आपला ऐकण्यासाठी बसलेला होतो आणि परिचय असा सांगितला गेला की आजचे वक्ते न आल्यामुळे आजचं भाषण आपल्याला सुनील विश्वनाथ देवधर देणार आहे. मी चरकलो, पण आता संघामध्ये आदेश आलाय म्हटल्यावरती बोलायचं म्हणून मी उभा राहिलो आणि जायला लागलो. तर पाठीमागे बसलेल्या एका वृद्ध स्वयंसेवकांनी असा माझा कुर्ता खेचला, ए बस, संघाच्या बौद्धिकात असं मध्ये मध्ये उठत नाहीत. मी म्हटलं, बाबा तो सुनील देवधर तो मीच आहे, मलाच बोलवले, मला तुम्ही जाऊ नाही दिलं तर भाषण होणार नाही. त्याच्यामुळे असं काही नाहीये की दुधाची तहान ताकावर वगैरे. तुमचं लेखन तेजस्वी आहे, तुमची वाणी ओजस्वी आहे, तुम्ही केलेलं कार्य गिरीशजी ओजस्वी आहे. तुम्ही माननीय संघचालक होतात त्यावेळेला मी इकडे विभाग प्रचारक होतो, त्याच्यामुळे मला माहिती आहे. आज या कार्यक्रमामध्ये माझा मित्र, आता मी माझे मित्र म्हटलं पाहिजे कारण आता ते आमदार झालेले आहेत, असे आमचे लाडके नेते अमित गोरखेजी इथे आहेत, होते बराच वेळ माझ्या बरोबर होते. 11 हिंदू संमेलन चाललेली आहेत आता यावेळेला. अशा पद्धतीची सगळीकडे जाणं त्यांचं कर्तव्य आहे म्हणून ते पुढे निघून गेले. त्यांच्या मातोश्री श्रीमती अनुराधा गोरखेजी, सौ सुप्रियाताई चांदगुडेजी ज्या नगरसेविका आहेत, अनुराधाताई देखील कदाचित तिसऱ्यांदा नगरसेविका आहात ना, आणि इथे कुशाग्र कदम नगरसेवक समोर तरुण बसलेला आहे. आणि या सगळ्या राजर्षी शाहू महाराजांच्या नावानी जे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावरती उपस्थित सर्व हिंदू भगिनी आणि बंधूंनो, आपल्यासाठी सगळ्यात मोठं नाव जर कुठलं असेल तर ते राजर्षी शाहू महाराजांचं इथे आपल्याला चित्र देखील बघायला मिळतं. दुःखित, पीडित, वंचित, शोषित लोकांसाठी सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी आरक्षण चालू केलं, सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण भारतामध्ये, तर ते राजर्षी शाहू महाराजांनी चालू केलं. आणि ते आरक्षण 50% आरक्षण होतं. ज्या वेळेला चवदार तळ्याचं पाणी पिण्यासाठी देखील आंदोलन करावं लागत होतं, दगड खावी लागत होती, मार खावा लागत होता, आंदोलन करणाऱ्यांना रात्री गुरासारखं बडवलं गेलं होतं, काळाराम मंदिराचं रामाचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्यांवरती दगडफेक केली होती, मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. त्या काळामध्ये दलितांच्या या पीडा समजून त्यांना पुढे आणलं पाहिजे. ज्यांना शिक्षणापासून वंचित 1000 वर्षांपासून ठेवलेलं आहे त्यांना पुढे आणलं पाहिजे म्हणून 50% आरक्षण देण्याचं काम पहिल्यांदा करणारे राजर्षी शाहू महाराज. त्याच्यामुळे इथे बसलेल्या सगळ्यांनी
त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे सगळ्यांनी. एका पक्षाला दोन चोची होत्या, दोन तोंड होती. एका चोचीच्या नशिबामध्ये चांगलं चांगलं खाणं येत होतं, एका चोचीच्या नशिबामध्ये म्हणजे दोन तोंड होती, दोन चेहरे म्हणायला हरकत नाही, दोन चोची म्हणजे असणारच चार डोळे वगैरे, पण धड एकच. आणि तो नेहमी ज्याला हलक्या दर्जाचं अन्न ज्या चोचीला मिळायचं ते तोंड, चांगलं अन्न मिळायचं त्या चोचीला सांगायचं, अरे आपण दोघं जण एकच आहोत, थोडं ते चांगलं अन्न मला देखील दे. चांगलं अन्न ज्याला मिळत होते ती चोच म्हणत होती, नाही ते माझ्या नशिबात आहे, ते माझ्या नशिबात आहे, तुझ्या नशिबात आहे ते तुझ्या नशिबात आहे, मी नाही माझ्यातलं तुला देणार. धड एकच होतं. अनेक दिवस गेले आणि त्याच्यानंतर त्या कमजोर अन्न ज्याच्या समोर येत होतं त्याच्या समोर एक विषारी फळ आलं. आणि ते विषारी फळ जेव्हा ती चोच खायला लागली, ते तोंड खायला लागलं, त्यावेळेला ज्याला आयुष्यभर चांगलं अन्न मिळत होतं ती चोच एकदम जोरात ओरडली की अरे नको खाऊस, नको खाऊस ते. आणि सांगितलं माझ्या नशिबात जे आलंय ते मी खाणार आहे आणि आता तुम्हाला थांबवू शकणार नाही. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी ते विषारी फळ खाल्लं. धड एकच होतं, पक्षी मेला. आपण सगळे एकाच समाजाचे लोक आहोत. सगळा समाज एक समाज पुरुष आहे, समाज स्त्री आहे. आणि त्याच्यामुळे या समाजाला जातीभेदांमध्ये विभागण्याचं जे काही चुकीचं काम पूर्वजांनी केलं ते कोणी केलं, का केलं याच्यामध्ये न पडता आता ते संपवलं पाहिजे. जो पाठीमागे आहे त्याला पुढे येण्यासाठी पुढे असणाऱ्यांनी स्वतःहून आगे आणलं पाहिजे, या भावनेनी त्यांनी केलेलं हे काम. इतकंच नव्हे तर एकेकाळी संस्कृत शिकणं हे केवळ ब्राह्मण समाजाची मक्तेदारी होती आणि दुसऱ्या समाजांना संस्कृत शिकू दिलं जात नव्हतं. त्यावेळेला राजर्षी शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती देऊन बहुजन समाजाच्या सगळ्या लोकांना, आदिवासी बंधूंना, दलित बंधूंना, सर्व प्रकारच्या समाजांना शिष्यवृत्ती देऊन संस्कृत आणि वेद शिकवण्याचं काम, महान काम त्यांनी केलं. वेद आणि संस्कृत हे सगळ्या लोकांसाठी उघडे करून त्यांच्यासमोर उपलब्ध करण्याचं काम करणाऱ्या महापुरुषासाठी आपण सगळीजण त्यांच्या नावाने दिलेल्या या क्रीडांगणामध्ये बसून त्यांच्या नावाचा जय जयकार करूया. बोला छत्रपती राजर्षी शाहू महाराज की. आया बहिणींनो, का नाही तुमचे हात वर? महिलांसाठी देखील आरक्षण त्यांनीच दिलेलं आहे, हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. पण आणखीन एक गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे, राजर्षी शाहू महाराज हिंदुत्वनिष्ठ होते. त्यांनी सगळं हिंदुत्वासाठीच केलेलं आहे आणि त्यांनी सिग्नेचर केलेल्या सगळ्या कागदांच्या खाली मोहर जी आहे त्याच्या खाली हिंदू पदपात शाह लिहिलेलं आहे, हिंदू पदपात शाह. त्याच्यामुळे ही गादी, शाहू महाराजांची गादी ही हिंदू साम्राज्याची गादी होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरू केलेली होती. आणि त्याच्यामुळे नुसता जय जयकार नाही, हिंदू पदपात शाह छत्रपती राजर्षी महाराज की, शाहू महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला नावारूपाला आले त्यावेळेला भाडखाळ्यामध्ये कुठेतरी त्यांचं लहानसं घर होतं, भाड्याने राहत होते आणि ते घरी बसलेले होते. तर शाहूजी महाराजांचा ड्रायव्हर आतमध्ये आला आणि सांगितलं, शाहू महाराज तुम्हाला भेटायला आलेले आहेत. आंबेडकरांना खरं नाही वाटलं. ते म्हणाले, कोण भेटायला आले? ते कोल्हापूरचे महाराज, ते कोल्हापूरचे महाराज तुम्हाला भेटायला आलेले आहेत, बाहेर आहेत. चिंचोळी गल्ली होती. आंबेडकर लगबगीने गेले आणि त्यांनी, शाहूजी महाराजांनी त्यांना कडकडून मिठी मारली, त्यांना कोल्हापूरला आमंत्रण दिलं, बोलवलं. आणि कोल्हापूरला त्यांनी आपल्या गाडीमध्ये बसवून, ओपन जीप, तेच रथ, ओपन गाडी जी आहे तिच्यामध्ये बसवून
फुलांनी सजवलेल्या गाडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या बाजूला बसवून त्यांनी संपूर्ण कोल्हापुरामधनं एक मिरवणूक काढली आणि चौका चौकामध्ये महिला आरती करत होत्या, लोक फुलं उधळत होती. महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरा उचित सन्मान देणारे असे आमचे राजर्षी शाहू महाराज होते. सामाजिक समरसतेचे सगळ्यात मोठे आयडियल आदर्श ज्यांना आपण म्हणू शकतो. ज्या समरसतेबद्दल ताई देखील बोलल्या, ज्या समरसतेबद्दल डॉक्टर देखील बोलले. आपण सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त आयोजित हिंदू संमेलनामध्ये, विराट हिंदू संमेलनामध्ये जमले. कोणी म्हणेल की इथे 1000, 1500, 2000 लोक आहेत, हे काय विराट? हे संमेलन फक्त 10,000 वस्तीचं संमेलन आहे. आणि ज्यावेळेला 10,000 वस्तीच्या संमेलनामध्ये, 15,000 वस्तीच्या संमेलनामध्ये ज्यावेळेला 2,000 लोक उपस्थित राहतात, त्यावेळेला किमान 5,000 लोक त्यांच्या पाठीशी असतात, जे याची इच्छा असूनही येऊ शकत नाही. याच्यावरनं आपण देशभरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हिंदूंची शक्ती जी वाढलेली आहे तिची फक्त कल्पना करू शकतो. या हिंदू शक्तीला मी हात जोडून नमस्कार करतो. आणि का संघ सुरू झाला, संघाने काय केलं आणि आज काय झालंय याचा आढावा मी घेणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू झाला 1925 साली विजयादशमीच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी. पण त्याची पार्श्वभूमी काय होती? या देशामध्ये एकेकाळी दुधाच्या नद्या वाहत होत्या अशी वर्णन आहेत. दुधा तुपाच्या नद्या वाहत होत्या म्हणजे वास्तवात नदी अशी दुधाची नव्हती, समृद्धीचं लक्षण. आमच्या देशामध्ये जनजाती, गावागावांमध्ये राहणारे ट्रायबल्स, त्यांचे जे पारंपरिक पोशाख आहेत त्याच्यामध्ये सोनं आहे, त्याच्यामध्ये चांदी आहे. पारंपरिक पोशाखामध्ये दागिने असणं हे कशाचं लक्षण आहे? घराघरामध्ये प्रचंड सोनं होतं. आमच्या आया बहिणींकडे स्त्रीधन प्रचंड सोनं होतं. कितीतरी सोनं आमच्या देशातनं लुटून नेलेलं आहे. मुसलमानांनी लुटून नेलेलं आहे, ख्रिश्चनांनी लुटून नेलेलं आहे. तुम्ही म्हणाल हे काय? आम्ही आतापर्यंत मुघल आणि ब्रिटिश ऐकत होतो. कन्सेप्ट क्लिअर ठेवा. मुघलांनी आक्रमण नाही केलेलं, आक्रमण इस्लामनी केलेलं आहे. इस्लामच्या प्रचारासाठी केलेलं आहे. इस्लामच्या प्रचारासाठी मोहम्मद पैगंबर साहेबांची नौका निघाली. 55हून अधिक देश जिंकत गेले. त्या देशांमधली संस्कृती, सभ्यता, संस्कार, परंपरा पूर्णपणे संपवून टाकून, सगळ्यांना मुसलमान बनवून ही नौका ज्यावेळेला भारतामध्ये येऊन पोहोचली, त्या नौकेबद्दलचं शल्य मौलाना हाली, एक कवी, त्यांचं एक मोठं पुस्तक जे माझ्या संग्रहालयात घरी आहे, मुसद्दस, 6 लाईनची कविता म्हणजे मुसद्दस. ती कविता म्हणते, दीने हिजाजी का बेबाक बेड़ा किए पार जिसने थे सातों समंदर, न देहो में अटका न सेहो में अटका, डूबा दहाना में गंगा के जाकर. तेरे खातिर तलवार उठाई थी किसने, बात जो बिगड़ी वो बनाई थी किसने. मोहम्मद पैगंबर साहेबांची नौका विजयासाठी निघाली. 7 समुद्र पार केले, देशामागे देश पादाक्रांत केले. कुठलाही देश देहो सेहो त्यांना थांबवू शकला नाही. शेवटी ही इस्लामची नौका, मोहम्मद पैगंबर साहेबांची नौका गंगेच्या डोहामध्ये जाऊन बुडाली. या इस्लामला भारताने डायजेस्ट करून टाकलं होतं, हजम करून टाकलं होतं. 2 मुसलमान समोरासमोर आले तर रामराम म्हणायचे, रामनवमी साजरी करायचे. या देशामध्ये सगळ्यात उत्कृष्ट तबला वादक मुसलमान, या देशामध्ये सर्वात उत्कृष्ट शहनाई वादक मुसलमान, या देशामध्ये उत्कृष्ट शास्त्रीय संगीत गाणारा मुसलमान, या देशातला उत्कृष्ट
संतूर वादक मुसलमान आणि अशा कितीतरी प्रकारच्या कलांमध्ये टॉप मोस्ट मुसलमान, आणि इस्लामला कुठलीही कला मान्य नाही. पराभव कोणाचा आहे? हीच ती पैगंबर साहेबांची नौका जी गंगेत बुडाली ना, त्याचा अर्थ हा आहे. त्यांना जसा इस्लाम अपेक्षित होता तो भारतात राहिलाच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये इंग्रजांनी ज्या वेळेला या देशावरती कब्जा केला, आता अशी हजारो डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की आम्ही ना तर इकडे साम्राज्य करण्यासाठी आलो होतो, ना तर ईस्ट इंडिया कंपनी बिझनेस करण्यासाठी इथे आली होती. आम्ही इथे ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी आलो होतो. मी चुकीचा शब्द वापरतोय कारण तुम्ही त्याला त्या शब्दांनी उपयोगात आणता. म्हणून धर्म एकच आहे आणि तो धर्म फक्त हिंदू धर्म आहे. बाकी सगळे पूजेचे पंथ आहेत. ख्रिश्चन पंथाला आम्ही इथे पंथांतरण, त्यांना सगळ्यांना ख्रिश्चन बनवण्यासाठी इथे आलो होतो. हे डॉक्युमेंटेड आहे. आम्ही म्हणतो इंग्रजांचं राज्य होतं, मी म्हणतोय ख्रिश्चनांचं राज्य होतं. ख्रिश्चॅनिटी पसरवण्यासाठी आलेलं राज्य होतं. पण त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. त्यांनी अनुभव घेतला. 1857 मध्ये असं जबरदस्त समर लढलं गेलं, स्वातंत्र्य संग्राम, की जो विखुरलेला होता, संघटित नव्हता. आधीच कळलं असं होणार आहे. सावरले, आवरलं, अनेक ठिकाणी हरले, पण नंतर सगळ्यावरती पुन्हा कंट्रोल आणला. आणि मग इंग्रजांच्या लक्षात आलं की भारतीयांना जर आपण असं मोकळं सोडलं तर आपलं दुकान हे आणखीन 10 वर्षांमध्ये बंद करून टाकतील, हे सगळे जर संघटित होऊन सशस्त्र क्रांती करायला लागले तर. आणि म्हणून इंग्रजांनी 2 चाली केल्या. त्याच्यातली पहिली चाल म्हणजे त्यांनी सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना सांगितलं की तुम्हाला जर स्वातंत्र्य मागायचं आहे तर तुम्ही तलवारी घेऊन, बंदुका घेऊन कशासाठी येता? तुम्ही संघटन बनवा, टेबलावर येऊन बसा, आपण चर्चा करू, तुमचे विचार आम्ही ऐकू, आमचे विचार तुम्ही ऐका, तुमच्या मागण्या आमच्या समोर ठेवू, त्यातल्या ज्या मान्य असतील त्या आम्ही करू. लेट अस हॅव डिस्कशन्स, लेट अस हॅव निगोसिएशन्स, लेट अस हॅव मीटिंग्स, लेट अस हॅव सिटिंग्स, लेट अस हॅव सेमिनार्स. आणि आम्हा स्वातंत्र्य सैनिकांना मूर्ख बनवण्याचं काम एक मोठा मंच काँग्रेस या नावाने इंग्रजांनी स्थापन केला. आणि आमचे महान क्रांतिकारक त्या काँग्रेसमध्ये आले. त्यांचा सगळ्यांचा समर्पण, त्याग आमच्यासाठी प्रचंड आदर्श आहे. पण त्या काँग्रेसची स्थापना इंग्रजांनी षडयंत्र करून केलेली आहे. दुसरं षडयंत्र की 1000 वर्ष गुलामीमध्ये राहिल्यानंतर देखील या भारतामध्ये हे हिंदुत्व जिवंत कसं राहिलं, हे हिंदू चैतन्य जिवंत कसं राहिलं, तर त्याचं कारण म्हणजे कुटुंब व्यवस्था, त्याचं कारण म्हणजे शिक्षण व्यवस्था. आणि या दोन्हीही गोष्टी संपवायच्या असतील तर हे सगळे भारतीय जे आहेत त्यांचा रंग आम्ही बदलू शकत नाही, पण त्यांची संस्कृती, भाषा, त्यांचे देव, त्यांचा अभ्यास, त्यांचा इतिहास, हे सगळं आम्ही बदलू शकतो खोटं लिहून. आणि म्हणून त्यांनी शिक्षण पद्धतीमध्ये प्रवेश केला. आणि भारतामध्ये मॅकॉलेनी एक अशी शिक्षण पद्धती दिली की दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60 वर्ष 65 वर्ष तीच चालू राहिली. आणि आपण सगळे इथे बसलेले, इन्क्लुडिंग माय सेल्फ, आपण सगळे अर्धे काळे इंग्रज ऑलरेडी आहोतच. त्यातल्या त्यात आम्ही बऱ्यापैकी सुधारलेले असं आपण म्हणायला हरकत नाही. पण अजूनही ब्राऊन इंग्लिशमन सगळीकडे भरलेले आहेत. इंग्रजांनी केलेलं दुसरं षडयंत्र, इंग्रजांनी एक खोटं सांगितलं. त्यांनी सांगितलं की आम्ही भारत तर मुसलमानांच्या हातातनं घेतला. आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, इंग्रजांनी भारत मुसलमानांच्या हातातनं घेतलेला नाही. ज्या वेळेला इंग्रजांनी त्यांचं साम्राज्य स्थापन केलं त्यावेळेला 70, 75, 80% भारतावरती मराठा साम्राज्य होतं. मराठा साम्राज्य कुठे कुठला नवाब बसलेला असेल पण चालवणारे मराठे होते. पानिपतचं युद्ध आपण हरलेलो नाही, पानिपतचं युद्ध आपण जिंकू शकलो नाही.
आणि मराठीमध्ये कम्युनिस्टांनी अनेक अशा प्रकारचे वाक्प्रचार लागू केले. याचं पानिपत झालं. पानिपतला बदनाम करण्याचं षड्यंत्र झालं. अनेक युट्यूब वरती व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील कशा पद्धतीने पानिपतमध्ये आपला विजय झालेला होता. आणि त्याच्यामुळे इंग्रजांनी मुसलमानांकडनं भारत घेतला नव्हता. पण इंग्रजांनी काँग्रेसच्या टेबलवर बसताना सांगितलं, तुम्ही तर हिंदू आहात, तुम्ही स्वतंत्रता मागताय, पण आम्ही तुमच्याकडनं भारत घेतलेलाच नाहीये, आम्ही तर मुसलमानांकडनं घेतलाय. म्हणून तुम्हाला जर भारत हवा असेल, स्वतंत्रता हवी असेल, तर तुम्ही एकट्याने मागून मिळणार नाही. मुस्लिम लीगला जोपर्यंत तुम्ही बरोबर आणत नाही तोपर्यंत आम्ही तुमची कुठलीही गोष्ट ऐकणार नाही. आणि म्हणून एक मोठं वाक्य नॅरेटिव्ह त्यावेळेला झाला होता, नो स्वराज विदाउट हिंदू मुस्लिम युनिटी. म्हणजे ज्याला वेटो पॉवर म्हणतात ती मुसलमानांच्या हातात गेली. काँग्रेसला प्रत्येक बाबतीमध्ये मुस्लिम लीगचे पाय धरावे लागत होते. मुस्लिम लीग जे सांगेल ते ऐकायचं, त्याला बरोबर घेऊन यायचं आणि मग इंग्रजांसमोर बसायचं. याच्यामध्ये एक मोठी घटना म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी 1889 मध्ये एक महान राष्ट्रपुरुष डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. लहानपणापासून देशभक्त असलेले, इयत्ता 8वी मध्ये असताना विक्टोरिया राणीला 25 वर्ष पूर्ण झाली भारतामध्ये, म्हणून सरकारी योजनेतनं शाळांमध्ये मिठाई वाटली जात होती. हेडगेवार लाईनीत उभे राहिले, त्यांना माहिती नव्हतं कशाची मिठाई. आणि ज्यावेळेला कळलं हातात मिठाई आल्यावर की विक्टोरिया राणीला 25 वर्ष झाल्याची मिठाई आहे, त्यांनी मास्तरांसमोर ती मिठाई कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली आणि सांगितलं की मिठाई काय खाताय, लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे, आम्ही गुलाम होऊन 25 वर्ष झाली. त्यांना त्या सीताबर्डी किल्ल्यावरती युनियन जॅक बघून त्यांना भयंकर अस्वस्थता वाटायची. त्यांनी आपल्या सगळ्या युवा मित्रांना एकत्र केलं आणि गुरुजींच्या घरामध्ये रात्री प्रवेश केला, ज्यांचं घर त्या सीताबर्डी किल्ल्याच्या बाजूला पायथ्याशी होतं. लहान होते, कळत नव्हतं, कुदळ फावडे घेऊन आले. इकडनं खड्डा खणत खणत एक असा गुहा काढायची, सुरुंग काढायचा की आणि वर जायचं आणि तो युनियन जॅक उखाडून फेकायचा आणि तिथे काय रवायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा तिकडे रोवायचा. 12-13 वर्षाचा केशव वंदे मातरम वरती बंदी आणली. इंग्रजांना भीती वाटायची. वंदे मातरम म्हटल्यावरती इंग्रज घाबरायचे, कारण वंदे मातरमनी हजारो युवकांना प्रेरणा मिळायची. इंग्रजांनी सांगितलं कोणी वंदे मातरम म्हणायचं नाही. शाळांवर नोटीस लागल्या, सर्व सरकारी दप्तरांवर नोटीस लागल्या, वंदे मातरम म्हटलं तर तुरुंगात टाकण्यात येईल. केशव 10वी मध्ये 11वी मध्ये सगळ्या वर्गातल्या मुलांना सांगितलं एज्युकेशन इन्स्पेक्टर येतोय, इंग्रज आहे, गुड मॉर्निंग सर कोणी म्हणायचं नाही, सगळ्यांनी वंदे मातरमनी स्वागत करायचं. इन्स्पेक्टर आला, पहिल्या वर्गात गेला, तिथे केशव, सगळे उभे राहिले आणि सगळे एका सुरात म्हणाले वंदे मातरम. दुसऱ्या वर्गात गेला, सगळेजण म्हणाले वंदे मातरम. तिसऱ्या वर्गात गेला, सगळी जण म्हणाले काय म्हणाले, काय म्हणाले, वंदे मातरम. तळ पायाची आग मस्तकाला भिडली. शाळेला कुलूप लावलं. मुलं माफी मागत नाहीत तोपर्यंत शाळा चालू होणार नाही. आई वडिलांनी सगळ्या मुलांना प्रेशराईज केलं, अरे बाबा माफी माग, शाळा चालू होऊ दे. सगळ्या मुलांनी माफी मागितली, 3 मुलांनी नाही मागितली. त्याच्यामध्ये नेता होता केशव. 11वी केली राष्ट्रीय शाळेतनं आणि कलकत्त्याला मेडिकल साठी गेले, कारण पंजाब आणि बंगाल असे 2 ठिकाण होती जिथे सशस्त्र क्रांतिकारकांचे अड्डे होते. त्यांना सशस्त्र क्रांती करायची होती. योगी अरविंदांच्या अनुशीलन समितीचे सदस्य झाले. कोकेन नाव धारण केलं. इकडनं पिस्तूल घेऊन तिकडे जा, इकडनं बॉम्ब घेऊन तिकडे नेऊन पोचव, हे मटेरियल बॉम्ब बनवण्याचं नेऊन तिकडे पोचव. त्या जेलमध्ये गेलेल्या, तुरुंगात गेलेल्या क्रांतिकारकाच्या घरी जाऊन धान्य पोचव. ही सगळी कामं केशव. एकीकडे मेडिकलची पढाई, डॉक्टर झाले, घरी आले. नागपुरात आपल्या काकांना सांगितलं मी प्रॅक्टिस करणार नाही, औषधं देणार नाही, मला देशासाठी काम करायचंय. आई वडील तर लहानपणीच गेलेले होते.
देशासाठी ज्यांना काम करायचंय त्यावेळेला सगळ्यांसाठी एकच मंच होता, काँग्रेस. आणि म्हणून नागपूरमध्ये युवा काँग्रेसमध्ये भरती झाले. त्यांच्या लक्षात आलं की खूप गडबडी आहे. व्हॉलंटियर्स बद्दल नेत्यांना काही कर्तव्य नाही. व्हॉलंटियर्स बद्दल व्याख्या काय होती? न माँ का डर न बाप का डर, बेटा बन गया व्हॉलंटियर. ते तर ठीक आहे, पण एक आघात या देशावर झाला. तुर्कस्तानचा खलिफा जो सुन्नी मुस्लिमांचा त्यांच्या कल्पनेनी पैगंबराचा वारिस होता. पहिल्या महायुद्धामध्ये, विश्वयुद्धामध्ये इंग्रज आणि तुर्कस्तानचा सामना होणारे ज्यावेळेला लक्षात आलं, तो तुर्कस्तानचा खलिफा क्रूर होता, लंपट होता, नालायक होता, अत्याचारी होता, दुराचारी होता. तुर्कस्तानची जनता कंटाळली होती आणि त्यांनी एका तेजस्वी युवकाला राज्य देण्यासाठी आंदोलन चालवलं होतं, तो केमाल पाशा. भारताच्या मुस्लिम लीगला वाटलं की जर तुर्कस्तान जिंकला तर इंग्रज त्या कमाल पाशाला राज्यावर बसवतील आणि खलिफाला हटवतील. आणि भारतातल्या मुसलमानांसाठी तुर्कस्तानचा खलिफा देवासारखा होता. इंग्रजांना सांगितलं तुम्ही खलिफाला हटवायचं नाही, जिंकलात तरी. इंग्रज म्हणाले ठीक आहे, आम्ही तुम्हाला वचन देतो. इंग्रजांनी असं कोणतं वचन पाळलं की तेही पाळतील. आणि इंग्रजांनी खलिफाला हटवलं तुर्की जिंकल्यावर आणि कमाल पाशाला बसवलं. जगभरातले मुसलमान चिडले आणि एक आंदोलन चालू झालं, खिलाफत आंदोलन. आंदोलन कशासाठी होतं? त्या तुर्कस्तानच्या खलिफाला पुन्हा गादीवर बसवण्यासाठी. भारतात मुस्लिम लीगनी काँग्रेसला सांगितलं की तुमच्या बरोबर जर आम्ही स्वतंत्रता संग्रामात आलो पाहिजे तर आमच्या खिलाफत आंदोलनाला तुम्ही मदत करा, सपोर्ट करा, नाही तर आम्ही येणार नाही. एका आईची 2 मुलं असतील, 2 भावंड असतील, कुठला मुलगा म्हणाला की आईचे दागिने माझ्या नावावर करत असशील तर म्हातारपणी मी सेवा करीन, तर तो मुलगा म्हणावला जाईल काय? पण त्यांनी कंडिशन घातली. काँग्रेसने ऐकलं, घोडचूक केली. त्यावेळेला डॉक्टर हेडगेवार काँग्रेसच्या नेतृत्वाला भेटले आणि त्यांनी सांगितलं असं करू नका. याच्यामुळे भारतातल्या मुसलमानांच्या मध्ये परदेशाबद्दलच्या निष्ठा, त्यांच्या धर्माबद्दलच्या निष्ठा जागृत होतील. म्हणजे पाकिस्तान जिंकला मॅच तर भारतातले मुसलमान फटाके फोडतील. आयातुल्ला खमेनीला जर इस्रायल आणि अमेरिकेने मारलं तर भारतातले मुसलमान रस्त्यावर उतरतील. सद्दाम हुसेनला मारलं तर भारतामध्ये रस्त्यावरती उतरतील. हे भाकीत डॉक्टर हेडगेवारांनी केलं. या सगळ्या आज दिसणाऱ्या घटनांची जर मूळ कुठलं कारण असेल तर ती खिलाफत आंदोलन आहे. चिंचवडमध्ये त्यावेळेला काय झालं असेल कल्पना करा. मुस्लिम लीगचे लोक आणि चिंचवडचे काँग्रेसचे हिंदू रस्त्यावर उतरून काय घोषणा देत फिरले असतील? तुर्कस्तान मध्ये खलिफाला पुन्हा गादीवर बसवा. काय देणं घेणं या देशाचं. पण ते केलं. आंदोलन फेल झालं. ते बदलू शकले नाही. खलिफा पुन्हा गादीवर बसला नाही. मुस्लिम लीगला आणि मुसलमानांना प्रचंड राग आला. एका प्रश्नाचं उत्तर सगळे चिंचवडचे हिंदू देतील, जोरात बोलतील. जर मुसलमानांना राग आला होता तर तो राग त्यांनी कोणावर काढायला पाहिजे होता? ते उट्टे कोणावर काढायला पाहिजे होतं? जोरात बोला. इंग्रजांवर ना. सामान्य 5वीतला मुलगा सुद्धा हे उत्तर देईल. वादा खिलाफी इंग्रजांनी केली होती. मुसलमानांनी इंग्रजांना काहीही केलं नाही. मुसलमानांनी प्रचंड दंगे केले. लाखो हिंदूंना जबरदस्ती मुसलमान बनवलं. लाखांच्या संख्येने धर्मांतरण न करणाऱ्यांच्या हत्या झाल्या. लाखांच्या संख्येने महिलांवरती बलात्कार झाले. त्या हिंदूंवर जे बिचारे अकारण, विनाकारण, अनावश्यक प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर रस्त्यावर त्यांच्या आंदोलनाला साथ देत होते. आणि त्याच मुसलमानांनी केरळमध्ये, ज्याच्यावर सावरकरांनी पुस्तक लिहिले मोपल्यांचे बंड, केरळच्या एका भागात तर अफवा पसरली की खिलाफत आंदोलन यशस्वी झालं, खलिफा गादीवर बसला. केरळमधल्या मुसलमानांना प्रचंड आनंद झाला आणि त्या प्रचंड आनंदाच्या भरात त्यांनी केरळमध्ये प्रचंड दंगे केले आणि तिथे हजारांच्या संख्येने हिंदूंच्या कत्ली केल्या. म्हणजे मुसलमान नाराज होतो तर हिंदूंना मारतो, मुसलमान आनंदी होतो तरी हिंदूंना मारतो. असं का? कारण मुसलमान इस्लामसाठी काही करायला तयार आहेत, काफिरांना मारायला तयार आहेत हे आम्हाला माहितीच नाही, सांगितलंच नाही.
लढण्याची तयारीच नाही केली. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, राणा प्रताप यांची उदाहरणं देऊन हिंदू समाजाला जाग करण्याचं काम नाही केलं. हिंदू समाजाला बकरा बनवून ठेवलं. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च अजापुत्रम बलिर्दद्यात देवो दुर्बल घातकः. देवाला विचारलं तुला बळी कोणाचा द्यायचा, तर देव म्हणतो मला घोड्याचा बळी नको, मला हत्तीचा बळी नको, मला वाघाचा बळी नको रे नको. तुम्हाला जर बळी द्यायचा असेल तर मला बकऱ्याचा बळी द्या. हिंदू समाजाला बकऱ्यासारखं बनवून बकऱ्यासारखी कत्तल करायला भाग पाडलं त्यावेळेच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने. डॉक्टर हेडगेवारांनी ठरवलं की या देशामधला हिंदू मनाने मेलेला आहे, हिंदू संघटित नाहीये, त्याच्यामध्ये स्फुल्लिंग नाहीये, त्याच्यामध्ये पराक्रम नाहीये, त्याच्यात लढण्याची जिद्द नाहीये, त्याच्यावर शिवाजी महाराजांचे संस्कार संपलेले आहेत. या झोपलेल्या हिंदूला जागं केलं पाहिजे. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरूंचे पिताश्री हॉटेलमध्ये त्यांच्या नावासमोर ज्यावेळेला मॅनेजर लिहितो मोतीलाल नेहरू आणि धर्माच्या जागी हिंदू, मोतीलाल नेहरू आपले हिंदू शब्द खोडून टाकतात आणि एक वाक्य, इतिहासामध्ये लिहिलेलं वाक्य म्हणतात, कॉल मी अ डॉंकी बट डोंट कॉल मी हिंदू. मला तुम्ही गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका. त्यांचे सुपुत्र भारताचे पहिले पंतप्रधान जेव्हा त्यांना हिंदू म्हणायची वेळ येते तर ते म्हणतात हा हिंदू मी आहे पण कसं आहे माहितीये, मेरी परवरिश मुसलमानों में हुई, मेरी शिक्षा दीक्षा क्रिश्चियनों में हुई और मैं एक्सीडेंटली हिंदू के घर में पैदा हो गया. हे हिंदुत्वाबद्दल, हे स्वतःच्या हिंदू असल्याबद्दलचं मत त्यावेळेच्या नेत्यांमध्ये. आणि म्हणून डॉक्टर हेडगेवार एका बैठकीत बसलेले होते नागपूरमध्ये आणि कोणीतरी म्हणाला कोण म्हणते हिंदू राष्ट्र आहे. हेडगेवारांमधनं तो मराठी बाणा बाहेर पडला, म्हणाले मी केशव बळीराम हेडगेवार म्हणतो होय हे हिंदू राष्ट्र आहे. आणि मग त्यांनी एक अद्भुत कार्यपद्धती शोधून काढली. मी सगळ्या भारतातल्या हिंदूंना एकत्र करीन, हिंदूंमध्ये जो आत्मबोध नाहीये तो मी जागृत करीन, स्वबोध जागृत करीन. हिंदूंमधला जो शत्रुबोध गेलेला आहे तो शत्रुबोध आणीन. हिंदू समाजाला कळेल आमचे शत्रू कोण आहेत. हिंदूंमध्ये ज्या जातीपातींमध्ये विभागलेले आहेत त्यांना या सगळ्या जातीपातीतनं बाहेर काढून फक्त हिंदू म्हणून संघटित करीन. हिंदूंमध्ये त्यागाची भावना संपली आहे कारण स्वार्थाची भावना आलेली आहे, म्हणून त्या सगळ्यांना त्याग करण्यासाठी प्रवृत्त करीन, त्यांना संघटित करीन, अनुशासित करीन, शिस्त लावीन, देशासाठी घर सोडायला तरुणांना भाग पाडीन. आणि म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली 27 सप्टेंबर 1925. 100 वर्ष पूर्ण झाली. या 100 वर्षात खूप काही घडलंय. डॉक्टर हेडगेवारांनी मरण्यापूर्वी भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये हाडाची काढ करून पाणी करून आपल्या जीवनाचं, अन्नाचं खाण्याचं काही ठिकाण नाही, पिण्याच्या पाण्याची चिंता नाही, एका पाठोपाठ एक शहरात जायचं, लोकांना प्रेरणा द्यायची, युवकांना संघटित करायचं, दैनंदिन शाखा चालू करायच्या. देशभरात संघ पसरला. पूजनीय गुरुजी सरसंघ चालक झाले आणि देशावर घाला पडला फाळणीचा. काँग्रेसनी फाळणी एक्सेप्ट केली. काय एक्सेप्ट केली? कारण मुस्लिम लीगनी त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला पाकिस्तान द्या नाहीतर आम्ही भारताचे रस्ते हिंदूंच्या रक्तानी लाल करून टाकू. 16 ऑगस्ट 1946 कलकत्त्यामध्ये 10,000 हिंदूंची कत्तल करून रक्ताचे हाडामासाचे चिखल निर्माण करण्यात आला. तुम्ही नसेल बघितला तर जरूर जाऊन बघा, नेटवरती बंगाल फाइल्स चित्रपट बघा. विवेक अग्निहोत्रींनी महान काम केले तो चित्रपट निर्माण करून, डॉक्युमेंटेशन करून त्यावेळेचं सत्य सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. नौखालीमध्ये 1 लाखहून अधिक महिलांवरती बलात्कार झाले. सुचेता कृपलानी महात्मा गांधींबरोबर गेलेली आहे. ती बरोबर विषाची डबी घेऊन जाते, म्हणते की मी गेले पण जर माझ्यावर एखादा मुसलमान बलात्कार करायला आला तर मी विष खाऊन मरीन. सुचेता कृपलानी. महात्मा गांधींना एक मुलगी विचारते, त्या चित्रपटात दाखवलेला आहे, तो खरा किस्सा आहे.
की गांधीजी आमच्यावर मुसलमान बलात्कार करतायत, आम्ही काय करायचं? गांधीजी म्हणतात त्या मुसलमानाचं मनपरिवर्तन झालं पाहिजे आणि म्हणून आपली जीभ दाबून ठेवायची आणि सगळं सहन करायचं. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे? मान्य नाही तर हात वर करा. मान्य आहे का नाही? त्या चित्रपटामध्ये ती मुलगी शेवटी म्हणते गांधी वॉज रॉंग. पिक्चर बघितला पाहिजे. फाळणी झाली कारण काँग्रेसच्या नेतृत्वाला आता पुन्हा तुरुंगात जायचं नव्हतं. काँग्रेसच्या नेतृत्वाला पुन्हा रस्त्यावर मार खायचा नव्हता. कोणाला राष्ट्रपती पद दिसत होतं, कोणाला उपराष्ट्रपती पद दिसत होतं, कोणाला राज्यपाल पद दिसत होतं, कोणाला मुख्यमंत्री, कोणाला केंद्रीय मंत्री बनायचं होतं. देऊन टाका पाकिस्तान, घ्या हिंदुस्तान आणि आपलं राज्य चालू करा. काँग्रेसने एक्सेप्ट केलं. 10 लाख हिंदूंची हत्या झाली. 10 लाख हिंदूंची. पाकिस्तानातनं येणाऱ्या रात्री झोपले होते भारतामध्ये, शांतपणे झोपले होते. त्यांच्यामधले लोक देखील फासावर चढले होते. त्यांच्यामधल्या लोकांनी देखील देशोधडीला लागून स्वातंत्र्यासाठी काम केलं होतं. पंजाब, सिंध, पाकिस्तानसाठी नाही, अखंड भारतासाठी त्यांनी केलं होतं. रात्री झोपले त्यावेळेला भारतात होते. सकाळी जाग आली तर कळलं पाकिस्तान झाला, मुसलमान मारायला आला. बाजारांमध्ये हिंदू महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली. अर्भक एखादं छोटस हातात असेल तर ते खेचून आकाशात उडवायचं आणि खचाखच भरलेली गाडी, बाहेर पडायला भीती, मुसलमान मारतील म्हणून. मुलं रडतात जोर जोरात, त्यांना प्यायला पाणी नाहीये. आई वडिलांनी आपलं मूत्र पाजले हिंदू मुलांना, शीख मुलांना. त्या मुलांना पाणी नव्हतं प्यायला म्हणून. हे सगळं सहन करायचं, आम्ही विसरून द्यायचं. कशासाठी विसरून द्यायचं? आणि आम्ही हे का विसरायचं? पूजनीय गुरुजींनी स्वयंसेवकांना सांगितलं जा आणि जाऊन वाचवा हिंदूंना. 5000 स्वयंसेवकांनी बलिदान दिलंय हिंदूंना जिवंत आणण्यासाठी. चिंचवडमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांना विचारा, नाही घरी आणून वाचा. या सगळ्या कधी न सांगितलेल्या गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या आहेत. पंडित नेहरूंनी खेळी केली, घेण्यासाठी कोणी सांगितलंच नाही. घेण्यासाठी जर एका महापुरुषांनी सांगितलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते. सावरकरांनी सांगितलं सैन्यामध्ये जा, कारण सैन्यामध्ये मुसलमानांची संख्या जाणून बुजून वाढवली जाते. मुसलमानांनी ठरवलंय इंग्रज आता जाणार आणि न सगळं सैन्य ताब्यात घेऊन सगळ्या भारताला पाकिस्तान बनवूया. आणि म्हणून सैन्याची डेमोग्राफी मुस्लिम मेजॉरिटी व्हायला लागली होती. हे भारतातल्या एका महापुरुषांनी ओळखलं, ते स्वातंत्र्यवीर सावरकर. हिंदूंना सांगितलं सैन्यात जा, शस्त्र हातात घ्या, शस्त्र शिका आणि वेळ आल्यावरती लक्षात येईल त्या शस्त्राची नळी कोणाच्या दिशेने करायची. आणि त्यांच्यामुळे भारतातल्या सैन्याची डेमोग्राफी बदलली आहे. सावरकरांच्या आवाहनानंतर लाखो हिंदू युवकांनी सैन्यात प्रवेश केलाय. सावरकरांच्या देशभरातल्या सभा, लाखांच्या सभा होत होत्या. नेहरूंना वाटलं स्वतंत्र भारतामध्ये निवडणुकांमध्ये सावरकर उभे राहिले. संघ म्हणतोय आम्ही राजकीय नाही आहोत, पण संघाने त्यांना जर पाठिंबा दिला तर इलेक्शन मध्ये काँग्रेसला मोठा चॅलेंज उभा राहील. त्यांना चिंता वाटत होती. त्यात एक दुर्घटना घडली. महात्मा गांधींची नथुराम गोडसेंनी हत्या केली. नेहरूंनी संधी साधली. ज्या सावरकरांचा काही संबंध नाही, ज्या संघाचा काही संबंध नाही, त्या दोघांना बदनाम करण्यासाठी, राजकारणातून बाहेर करण्यासाठी या दोघांवर आरोप केला गांधी हत्येचा आणि सावरकरांना आणि गोळवलकर गुरुजींना तुरुंगात टाकलं. हे सत्ता लोलूप, सत्तेसाठी हपापलेले, कोणत्याही थरावर जाऊन राजकारण करणारे हे गांधी परिवार. सर्व न्यायालयांनी निर्णय दिले, जितके कमिशन्स बसवले सगळ्यांनी निर्णय दिले की संघाचा आणि सावरकरांचा गांधी हत्येशी काही संबंध नाही.
तरी देखील हा राहुल गांधी जागोजागी जागत ज्यावेळेला फिरत होता, गांधी के हत्यारे, गांधी के हत्यारे, डोंबिवली आमच्या भिवंडी मधल्या राजेश कुंटनी त्याला कोर्टामध्ये खेचलं. आता जावं लागतंय भिवंडी कोर्टामध्ये, जाऊन बाकड्यावर बसावं लागतं उत्तर देण्यासाठी. आणि न्यायालयाने सांगितलं वाटेल ते बोलण्याच्या आधी जरा विचार करून बोला. समर्थ रामदास स्वामी अनेक चांगल्या गोष्टी सांगतात. ते सांगतात अभ्यासोनी प्रकटावे, नोहे झाकूनी राहावे, प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे. सोनिया गांधींनी जर वाचलं असतं रामदास स्वामी आणि सोनिया गांधींनी राहुलला शिकवलं असतं तर असं मूर्खासारखं बडबड करत ते फिरले नसते, स्वतःच हसं करून घेतलं नसतं. संघावर घाला पडला तेजस्वी, ज्याप्रमाणे आग से जल के सोना तप के बाहेर निकलताय, संघ बाहेर पडला. पण 10 वर्षांनी काम मागे पडलं होतं. गुरुजींनी अखंड प्रवास देशभराचा करून संघाला पुन्हा उभं केलं आणि नंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वयंसेवकांना पाठवून कम्युनिस्ट आणि देशद्रोह्यांची षडयंत्र चालली होती त्या संस्थांना उत्तर देण्याचं काम केलं. विद्यार्थी क्षेत्रामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विश्व हिंदू परिषद, राजकारणामध्ये भारतीय जनसंघ, मजदूर क्षेत्रामध्ये युनियन, ट्रेड युनियन आणि सर्व प्रकारच्या युनियन्स मध्ये कम्युनिस्टांसमोर भारतीय जनसंघ, अशा अनेक संघटना गुरुजी सरसंघ चालक असताना त्यांनी काढल्या. आणि सगळ्यात मोठं काम विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेचं. उडुपीच्या धर्मसंसदेत एकमेकांमध्ये भेद असलेले, फक्त मठांमध्ये बसून राहिलेले अशा सगळे शंकराचार्य, महामंडलेश्वर, धर्माचार्य सगळ्यांना एका मंचावर आणलं आणि एक घोषणा दिली, न हिंदू पतितो भवेत, हिंदवः सोदरः सर्वे, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. कुठलाही हिंदू दलित नाही, कुठलाही हिंदू पतित नाही, सगळी जण एकाच आईच्या पोटातनं जन्माला आलेले, या भारत मातेच्या पोटातनं जन्माला आलेले आपण आहोत. कोणामध्ये कुठला भेद नाही. मम दीक्षा हिंदू रक्षा, या हिंदूंचं रक्षण करणं ही माझी दीक्षा आहे. मम मंत्र समानता, त्या समानतेला आज आपण समरसता म्हणू, हा आमचा मंत्र आहे. विश्व हिंदू परिषदेने या देशामध्ये गंगा मातेला घेऊन मोठी रथयात्रा काढली. ज्यावेळेला अचानक मीनाक्षीपुरम मध्ये हजारो दलित मुसलमान झाल्याची बातमी आली. राम मंदिराच्या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषद उतरली आणि घोषणा दिली, श्रद्धेय भारतरत्न अशोकजी सिंगलांनी, राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. हजारो लोक कार सेवेसाठी बाहेर पडली. मी पण गेलो होतो. 125 लोकांना अंधेरी पूर्ववरनं घेऊन जाऊन मी तिथे मोठ्या प्रमाणावरती आंदोलनात भाग घेतल्यावरती मलाही जेलमध्ये टाकलं. 18 दिवस तुरुंगात ठेवलं. ते तुरुंग काय होतं माहितीये? कृषी उत्पन्न बाजार समितीचं गोडाऊन, 4 टॉयलेट असलेल्या ठिकाणी 1800 लोकांना जेलमध्ये ठेवलं. आणि तेजस्वी कारसेवा झाली. भगवा झेंडा, मुलायम सिंग यादवांनी 250 कारसेवक मारले मुसलमानांच्या मठांच्या लांगुल चालनासाठी. आणि कारसेवा यशस्वी झाली. देशात हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं. 92 साली झालेल्या कारसेवेमध्ये धावा बोलला कारसेवकांनी आणि वर्षानुवर्षाचा जो कलंक होता बाबरी ढाच्याचा, तो कलंक तोडून टाकला. तिथे छोटस मंदिर, मेकशिफ्ट टेम्पल निर्माण झालं. कोर्टामध्ये गेलेल्या मॅटरमध्ये काँग्रेस निर्लज्जपणे सांगते की याचा फैसलाच तुम्ही देऊ नका. राम झालेलाच नाही, राम खोटा आहे, रामाचा जन्म काल्पनिक आहे आणि म्हणून रामाचा जन्म नाही झाला तर अयोध्येमध्ये राम मंदिराचा काही प्रश्नच उद्भवत नाही. केवळ मुस्लिम मतांच्या लांगुल चालनासाठी इटालीहून आलेल्या सोनिया गांधींच्या नेतृत्वात चाललेल्या काँग्रेसमध्ये त्यांचे वकील कपिल सिब्बल कोर्टात सांगतात, राम झालाच नाही, मंदिराचा फैसला देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर सगळ्यात मोठं कुठलं काम केलं असेल तर त्यांनी कोर्टाला सांगितलं, निर्णय काय देणार त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही, जो निर्णय द्यायचा आहे तो द्या, पण तातडीने निर्णय द्या. आता निर्णयामध्ये दिरंगाई चालणार नाही. निर्णय आला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ते मंदिर हिंदूंना दिलं पाहिजे, कारण अवशेष सापडलेले आहेत की तिथे हिंदूंचं मंदिर होतं. अनेक मुलं तुमची विचारत असतील की तिथेच कशाला मंदिर, बाजूला का नाही? त्यांना उत्तर दिलं पाहिजे.
बाबरांनी का तोडलं रामाचं मंदिर, बाबरांनी कृष्णाचं मंदिर का तोडलं औरंगजेबानी, शिवाचं मंदिर औरंगजेबानी का तोडलं? कारण त्यांना सांगायचं होतं आता आम्ही तुमचे राजे आहोत, आता अल्लाचं राज्य आलेलं आहे, रामकृष्ण शिव तुमचं काही करू शकणार नाही. तुम्हाला अपमानित करण्यासाठी त्यांनी त्याच ठिकाणी मशिदी बनवल्या, बाजूलाही बनवू शकला असता ना. आणि म्हणून आम्हाला अपमान बुजवायचा आहे आणि तो अपमान बुजवून स्वाभिमानाची प्रतिष्ठापना करायचंय आणि म्हणून त्या मशिदीच्या ठिकाणीच मंदिर बनेल, 1 इंच इकडे नाही 1 इंच तिकडे नाही. आणि राम मंदिर बनलं, भव्य राम मंदिर बनलं. 22 जानेवारीला आपण सगळ्यांनी 2024 मध्ये राम मंदिर बनलेलं बघितलं आणि ते भव्य राम मंदिर आज आपल्या समोर नरेंद्र मोदींनी उभं केलेलं आहे. संघाने एक तेजस्वी संघर्ष लढलाय, ज्यावेळेला इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादली. संघाला, समाजवाद्यांना, कम्युनिस्टांना सगळ्यांना तुरुंगात टाकलं. जागोजागी संघाच्या स्वयंसेवकांनी प्रचंड संग्राम लढला आणि या लोकशाहीवरच्या हल्ल्याला परतवून लावण्याचं काम केलंय. राम जन्मभूमीचं आंदोलन संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून हिंदू समाजाने स्वतंत्रतेच्या आंदोलनानंतर सगळ्यात मोठं तेजस्वी आंदोलन लढलेलं आहे. आणि अशा प्रचंड परिश्रमांमधनं, देशभरात झालेल्या हिंदुत्वाच्या जागरणामधनं पहिल्यांदा श्रद्धेय अटलजींचं सरकार आलं आणि त्यांनी अनेक अशी कामं केली की जी इतिहासात झालेली नव्हती. मग पुन्हा एकदा 10 वर्ष या देशाला काळीमा फासणाचं सरकार आलं. भ्रष्टाचाराचे नवीन उच्चांक गाठले गेले आणि देशभराच्या मनामध्ये एक विषय आला की हे भ्रष्टाचारी सरकार गेलं पाहिजे आणि आम्हाला तो गुजरातमध्ये जो नरेंद्र मोदी दिसतोय ना, तो आम्हाला या देशाचा पंतप्रधान पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी घटना कुठली आहे माहितीये? मोदी सद्भावनेचे उपास करत होते आणि मुसलमानांचा गट आला त्यांना भेटायला. मोदींनी त्यांना नमस्कार केला, स्वागत केलं. त्या मुसलमानांच्या गटांनी त्याला शॉल दिली, मोदींनी शॉल घेतली. मुसलमानांच्या गटांनी त्यांना टर्की टोपी दिली मुसलमानांची आणि डोक्यावर घालायला सांगितली. मोदींनी सांगितलं ही टोपी माझ्या डोक्यावर मी घालणार नाही. मोदींनी संदेश दिला सगळ्या भारताला, आप भारतीय हो, आप हमारे भाई हो, हम आपको गले लगा सकते हैं लेकिन हम आपको सर पे नहीं बिठाएंगे, आपकी टोपी सर पे रखकर हम सर पे नहीं बिठाएंगे. सगळ्या देशाला विश्वास निर्माण झाला मोदींचं सरकार हिंदुत्वाचं सरकार असेल. मोदींचं सरकार हिंदुत्वाचं सरकार आहे. राम मंदिर जे झालेलं आहे ते नुसतं मंदिर नाही झालेलं. आपल्याला माहिती असलं पाहिजे 15 करोड लोकांनी दर्शन घेतलंय त्या राम मंदिराचं. 15 करोड लोकांनी दर्शन घेतलंय. त्या मंदिरामध्ये ज्यांनी देणग्या दिल्यात जाऊन, त्या देणग्यांची रक्कम 2000 कोटी एवढी मोठी आहे 2 वर्षांमध्ये. आणि त्या लोक म्हणतात काय मंदिर मंदिर करतायत, इकॉनॉमी बद्दल काहीतरी करा ना. लोक गरीब आहेत, लोकांकडे पैसा नाहीये. आपल्याला हे देखील माहिती असलं पाहिजे की त्या एकट्या राम मंदिरामुळे जो रेव्हेन्यू निर्माण झालेला आहे तो जवळजवळ 30,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू उत्तर प्रदेश सरकारला गेल्या 2 वर्षात मिळालेला आहे. एकीकडे काँग्रेस आणि कम्युनिस्ट लढाई करतात केरळमध्ये. त्यांची पाप सांगायची तर ज्या वेळेला दंगे झाले होते खिलाफतचे, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, इंग्रजांनी काही मुसलमानांना तुरुंगात टाकलं. त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला ते तुरुंगातनं बाहेर पडले. नेहरूंचं सरकार आलं आणि स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी पेन्शन द्यायला सुरुवात केली, जमिनी द्यायला सुरुवात केली, ताम्रपत्र द्यायला सुरुवात केली आणि रेल्वेचे पासेस द्यायला सुरुवात केली. त्यांच्या मुलांना ऍडमिशन मध्ये कन्सेशन द्यायला सुरुवात केली स्वातंत्र्य सैनिकांना. हे मुसलमान ज्यांनी केरळमध्ये हिंदू महिलांवर बलात्कार केले होते, हिंदूंच्या हत्या केल्या होत्या, हिंदूंना जबरदस्ती मुसलमान बनवलं होतं, इंग्रजांनी त्यांना तुरुंगात टाकलं होतं, ते तुरुंगाचं सर्टिफिकेट घेऊन ते या सरकारांसमोर गेले आणि म्हणाले वी आर फ्रीडम फायटर्स. आणि काँग्रेस सरकारने त्यांना ताम्रपत्र दिली
त्यांना पेन्शन्स दिली, जमिनी दिल्या, फ्री पासेस दिले, मुलांना ऍडमिशन्स दिल्या. ज्यांनी आमच्या आया बहिणींवर बलात्कार केला, नंतर कम्युनिस्टांनी ते चालू ठेवलं. म्हणजे मतांसाठी किती खाली पडायचं आणि हिंदुत्वासाठी राज्य करायचं, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. या इच्छेने ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी काम केलं, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून नरेंद्र मोदीजी कार्य करतायत. काशी विश्वनाथाचा कॉरिडॉर किती सुंदर बनलाय, जाऊन बघितलं पाहिजे आपण सगळ्यांनी दर्शन घेऊन. गंगेमध्ये आरती करायची, आंघोळ करायची, पाणी घ्यायचं गंगेचं आणि सरळ चालत जायचं. आणि तुम्हाला अहिल्यादेवी होळकरांची एक सुंदर प्रतिमा बघायला मिळते, ज्या माऊलींनी तिथे काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला होता. तिकडनं पुढे जाऊन मग त्या अन्नपूर्णाचं दर्शन घ्यायचं, जी अन्नपूर्णा काँग्रेस आणि या कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली असलेल्या भारतात चोरी करून विदेशांमध्ये विकली गेलेली होती. नरेंद्र मोदींनी अशा हजारो मूर्ती ज्या चोरी करून बाहेर गेलेल्या होत्या, त्या ससम्मान भारतात आणून त्या मंदिरात पुन्हा बसवण्याचं काम केलंय. योगी आदित्यनाथजी महाराजांनी अन्नपूर्णेची विदेशात गेलेली मूर्ती त्या काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये बसवलेली अन्नपूर्णा आईचं दर्शन तिथे घेतलं पाहिजे. जाऊन ते गंगाजल शिवावरती अभिषेक करा, शिवलिंगावरती काशी विश्वेश्वराच्या, जिथे दर्शनाला 60-70 लाख लोक जायचे दरवर्षी. आज दरवर्षी 7.5 कोटी लोक काशी विश्वेश्वराला जातात. इकॉनॉमीचं काय उत्तर दिलं पाहिजे. टेम्पल इकॉनॉमी किती मोठी झालेली आहे. आम्ही तर देवदर्शनासाठी जातो, आम्ही देवदर्शनासाठी चालू केलेलं आहे. पण जनतेचा काय लाभ होतो तिकडच्या, तर 1.25 लाख कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा काशी विश्वेश्वराच्या दर्शनाच्या एकट्या दर्शनातनं मिळतोय. 144 वर्षांनंतर कुंभ आला. जरा हात वर करा बघू किती जण गेले होते कुंभाला. हात वर करा, तुम्ही कुंभात गेला होतात. म्हणजे इथे 20% किंवा 10% लोक जे आहेत ते कुंभाला गेलेले. साधारणपणे 55 कोटी लोक गेले दर्शनासाठी, म्हणजे डुबकी मारण्यासाठी. एक मोर्चा निघाला होता मुसलमानांचा मुंबईमध्ये, तुम्हाला आठवत असेल, लाथेनी तोडलं होतं शहीद स्मारक, आठवते ना. कोकराझार मध्ये बोडोंनी दंग्यामध्ये बांगलादेशी मुसलमानांना हाकलून दिलं, मारलं म्हणून प्रतिशोध घेण्यासाठी मोर्चा काढला आणि टाइम्स ऑफ इंडियाची भिंत तोडत तोडत काचेची पुढे गेले होते. मोबाईलच्या ओबी व्हॅन्स तोडून जाळून टाकल्या होत्या. 50,000चा मोर्चा होता तो. इथे 50 कोटी लोक अलाहाबाद प्रयागराजात गेले. 50 कोटी. एका मुसलमानाच्या घराला धक्का नाही लागला, एका मशिदीची एक वीट इकडची तिकडे नाही झाली. हे हिंदू आहोत आम्ही, हे आमचं हिंदुत्व आहे. आम्हाला तुम्ही सहिष्णुता शिकवू नका. सहिष्णुतेच्या खाली जर तुम्ही आमच्यावरती जिहाद करणार असाल तर मात्र आमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, मग आम्ही गप्प बसणार नाही. हेच आमच्या हिंदुत्वाचं सांगणं आहे. आणि त्या एका महाकुंभामध्ये 3 लाख कोटीचा रेव्हेन्यू उत्तर प्रदेशामध्ये आलेला आहे. म्हणजे एकीकडे इकॉनॉमी पण चालली आहे आणि दुसरीकडे धर्माचं देखील काम चाललंय. अंदमान मध्ये 24 बेट आहेत. या 24 बेटांना इंग्रज अधिकाऱ्यांची नावं होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतके वर्ष. नरेंद्र मोदींनी रॉस आयलंडचं नाव नेताजी सुभाषचंद्र बोस आयलंड केलं. नील आयलंडचं नाव शहीद द्वीप केलं. हॅवलॉक आयलंडचं नाव स्वराज द्वीप केलं. आणि बाकी 21 आयलंड्सना 21 परमवीर चक्र घेतलेल्या महान बलिदानी वीरांची नावं नरेंद्र मोदींनी दिलेली. या देशामध्ये नौदल जे आहे, त्या नौदलाचा जो झेंडा आहे, त्या नौदलाच्या झेंड्यामध्ये युनियन जॅकचा हिस्सा अजूनही दिसत होता. स्वतंत्रता मिळाली, भारताची नेव्ही झाली, पण त्याच्यावरती झेंडा कोणाचा होता? त्या झेंड्यावर इंग्रजांचा झेंडा कायम होता. नरेंद्र मोदीजींनी 2022 मध्ये तो इंग्रजांचा झेंडा काढला आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा जी आहे ती मुद्रा नेव्हीच्या झेंड्यावरती लावण्याचं काम केलं. आणि त्या राजमुद्रेला
ते स्थान देऊन सांगितलं भारतातल्या गुलामगिरीचा हा आणखीन एक अवशेष मी संपवलाय. मोदींनी निर्माण केलेल्या माहोलमधनं संपूर्ण देशामध्ये तानाजी सारखा चित्रपट कोट्यवधी रुपये कमवतो. छावा सारखा चित्रपट ज्याच्यामध्ये खरे संभाजी महाराज फक्त 5% आहेत. 100% जर संभाजी महाराज दाखवले तर काय गजब करेल. 500 कोटीपेक्षा जास्त बिझनेस छावा सारखा चित्रपट करतो. सांगायचा मुद्दा, देशामध्ये जे हिंदुत्वाची लाट निर्माण झालेली आहे ती बदललेला वातावरण, पावनखिंड सारखा चित्रपट सुपरहिट होतो. हिंदूंमध्ये हिंदूंच्या इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम एकीकडे मोदी सरकारने केलंय आणि इकडे देवा भाऊंच्या सरकारने केलंय. देवा भाऊंच्या सरकारला धन्यवाद नाही देणार आपण. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्हा सगळ्यांना अनिवार्य केलं की आपण फक्त सुनील विश्वनाथ देवधर असं स्वतःचं नाव सांगतो. एकनाथ शिंदेंनी सांगितलं मुख्यमंत्री असताना की सगळ्यांनी आपल्या आईचं नाव आधी ठेवायचं आणि मग वडिलांचं नाव लावायचं. आजपासनं मी म्हणजे तेव्हापासूनच म्हणायला सुरुवात केली, माझं नाव मी सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर आहे. अहिल्यादेवी होळकरांचा जिथे जन्म झाला होता त्या अहिल्यादेवींचं नाव कोण अहमद, आम्हाला काही देणं घेणं नाही त्या अहमदाशी. अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर झालं. स्वाभिमान जागोजागी दिसायला लागला. इथे मोठ्या प्रमाणावर महिला आहे आणि या महिला सगळ्या आरती करणार आहेत. मला माझ्या शब्दांना मर्यादा घालावी लागेल. मलाही फ्लाईट पकडायला जायचंय. पण आपल्या सगळ्यांना हे माहिती असलं पाहिजे की भारतामध्ये स्त्री पुरुष समानता नाहीये. विराट हिंदू संमेलनामध्ये मी सांगतोय भारतामध्ये स्त्री पुरुष समानता नाहीये. हजारो वर्षांपासून नाहीये. भारतात हिंदुत्वाच्या जन्मापासून नाहीये. स्त्रीचं स्थान पुरुषाच्या स्थानापेक्षा मोठं आहे, पुरुषाचं स्थान छोटं आहे. आमच्या देशामध्ये जर मुलींना शिक्षण बंद केलं असेल, आमच्या देशामध्ये जर मुलींना लहानपणी लग्न करायला प्रवृत्त केलं असेल, आमच्या देशामध्ये विधवांना लग्न करायला जर मनाई केली असेल, तर या सगळ्याचं कारण हिंदू धर्मशास्त्रात नाहीये. हे इस्लामच्या आक्रमणामुळे सगळं झालेलं आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. हिंदू मुली उचलून घेऊन जायच्या. 500-500, 600 जनाने असायचे, सरदारांचे, त्यांच्या राजांचे. लग्नामध्ये सगळ्या हिंदू मुली नटून थटून येतात, सोनं घेऊन येतात, म्हणून लग्नावर हल्ले करायचे, मुलींना उचलून द्यायचं, सोनं नाणं लुटायचं, पुरुषांच्या हत्या करायच्या. मोठ्या प्रमाणावर पुरुष मरायला लागले. विधवांची संख्या वाढायला सुरुवात झाली. विधवांचे विवाह करायचे तर कुमारिकांचं काय? तेव्हाच्या लोकांनी निर्णय घेतला की विधवांना विवाह करायला नाही म्हटलं, कारण मग कुमारिकांची लग्न होणार नाहीत, नंतर येणाऱ्या मुलींची लग्न होणार नाहीत. लहान मुलींनी शाळेत जायचं नाही, कारण शाळेत पाठवायचं तर मुसलमान उचलून घेऊन जाईल. लहानपणी लवकर लग्न करून टाकायचं, कारण जबाबदारी नवऱ्याची आहे, सासऱ्यांची आहे शेवटी, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे द्यायची, तुम्ही सांभाळा तिची सुरक्षा. हे सगळं जे झालेलं आहे, पदर बिदर नाही आमच्या देशामध्ये. भारतामध्ये कधीही द्रौपदी, गांधारी, कुंती कधीही पदर घेतलेला नाही. कौशल्यानी कधीही पदर नाही घेतलेला. कैकेयीनी कधीही पदर नाही घेतलेला. उर्मिलेनी, सीतेनी कधी पडद्यामध्ये नव्हता आमच्या महिला. या मुसलमान आक्रमणांपासून महिलांना लपवून ठेवण्यासाठी, त्यांचं सौंदर्य झाकून ठेवण्यासाठी सुंदर मुलींना उचलून नेतात, म्हणून नाईलाजाने त्यांचा बुरखा आणि हिजाब आपल्यामध्ये आला आणि म्हणून आम्ही पदर घ्यायला सुरुवात केली. आम्ही मध्यरात्री लग्न लावायला सुरुवात केली, लपून छपून लग्न लावायला सुरुवात केली. ताई, तुम्ही नऊवारीचा उल्लेख केला. नऊवारी आमचं भूषण नुसतं भूषण नाहीये. मी देशभरात जातो, लोक मला विचारतात, सुनीलजी तुमच्या महाराष्ट्रात त्या महिला धोतरासारखी जी साडी घालतात, हे काही फॅशनचं वेगळं डिझाईन आहे काय? चिंचवडच्या माता भगिनींना माहिती असलं पाहिजे, जगामधली पहिली महिलांची सेना, जगातली पहिली महिलांची सेना जर कोणी निर्माण केलेली आहे तर ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी निर्माण केलेली आहे.
जगामध्ये महिलांना लढण्याचं काही माहितीच नाही. अरे महिलांमध्ये आत्मा नाही, महिला भोगाच्या वस्तू आहेत आणि महिलांच्या मुळे पुरुषांची मती भ्रष्ट होते. आणि म्हणून जिवंत जाळलेलं, लाखो महिलांना जिवंत झालेलं आहे, त्यांना चुडैल म्हणून, चेटकिणी म्हणून. डा विन्सी कोड पुस्तक वाचा ख्रिश्चनांचं, डा विन्सी कोड चित्रपट बघा, त्यात सगळं खरं दाखवलेलं आहे. मुसलमानांमध्ये महिलेमध्ये आत्मा मानलेला नाहीये आणि त्याच्यामुळे त्या देशांमध्ये लोकशाही आली तरी 20-20 वर्ष महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. आमच्या इथे महिलांची सेना उभी राहिलेली आहे. रामावरती प्रेम करणारे कैकेयीवरती नाराज असतात. पण तुम्हाला माहितीये का कैकेयीला 2 वर मिळाले होते? शुंभासुराच्या लग्नामध्ये दशरथ राजा घायाळ झाला आणि त्या रणांगणामधनं त्याला तुटलेल्या रथाबरोबर जिवंत घेऊन आणणारी, रथाचं सारथ्य करणारी कोण होती? कैकेयी होती. रक्तबंबाळ झालेली कैकेयी आपल्या नवऱ्याला सुरक्षित घेऊन येते. म्हणजे 10,000 वर्षांपूर्वी आमच्या महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढायला जायचं, याचं उदाहरण आहे तुमच्या समोर. ऋग्वेदामध्ये 27 ऋषिकांनी आपली श्लोक दिलेले आहेत, महिलांनी लेखन केलेलं आहे. शाळा नव्हत्या वगैरे असं नाहीये. आणि त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं इस्लामच्या आक्रमणामधनं स्वीकारावं लागलं. आणि त्याच्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं महानपण आहे की त्यांनी महिलांना शिकवण्यासाठी हिंमत केली, दगडं खाल्ली, पण महिलांचं शिक्षण चालू केलं. ते आमच्यासाठी वंदनीय आहेत, प्रातस्मरणीय आहेत. पण महिला आधी आहेत आमच्या देशात. मुलांची नावं आम्ही सीताराम, राधेश्याम, लक्ष्मीनारायण, जानकी वल्लभ, आधी स्त्री मग पुरुष. त्वमेव माताच पिता त्वमेव, तू आमची आई आहेस, वडील सुद्धा आहेस. च त्वमेव च, यू आर माय मदर, यू आर ऑल्सो माय फादर. पुरुषाचा स्थान 2ऱ्या नंबरचे आमच्या देशात. संन्यासी निघतो, आईच्या पाया पडतो, वडिलांच्या पाया नाही पडित. वडील संन्यासाच्या पाया पडतात. मुलगा जो संन्यासी झाला असतो, संन्यासाच्या वर आईचं स्थान आहे. आणि म्हणून आमच्या देशामध्ये एखादा संत ज्या वेळेला सगळ्या संतत्वाच्या सीमा पार करून त्याही वर निघून जातो, त्यावेळेला आमच्या देशामध्ये पुरुष संताला माऊली म्हणायला सुरुवात करतात, आई म्हणायला सुरुवात करतात. आमच्या इथे ज्ञानेश्वर माऊली आहेत, स्वामी समर्थ माऊली आहेत. आमच्या देशात आमची आई आहे, माता आहे, पिता नाहीये. अमेरिकेच्या नशिबात आंटी नाहीये, चायनाच्या नशिबात चाची नाहीये, त्यांच्या नशिबात लँड रियासत. जर त्यांच्या नशिबात आई असती तर ही विश्वयुद्ध झाली नसती. बरोबर आहे की नाही? आई नाही मानत स्वतःच्या देशाला, स्वतःच्या आईला मानत नाही. आणि म्हणून आया बहिणींनो, हिंदू संमेलनात जाताना तुम्हाला एक लहानशी विनंती, कारण ती विनंती आपोआप इथे लागू पडते. बेटी बचाओ भाव. बेटी बचाओ म्हणजे एकतर मुलीला सन्मानाने जन्म द्या, तिची भ्रूणहत्या करू नका, हे मोदींचं बेटी बचाव आहे. मी सांगतोय ते पुढचं जे बेटी बचाव आहे, आपल्या मुलींना जिहादापासनं वाचवा. लहानपणापासून त्यांना सांगा कुठल्याही मुसलमानाशी मैत्री करण्याची काही गरज नाहीये, काही बिघडत नाही, तुझं काही बिघडत नाही. आणि अगदी लहानपणापासून सांगा, कारण तू प्रामाणिकपणे मैत्री करशील, त्याच्या डोक्यामध्ये तू उपभोगाची वस्तू आहेस, त्याच्या डोक्यामध्ये तुझा उपयोग करून घ्यायचा आहे. तुझ्यामधनं हिंदूंची संतती निर्माण नाही झाली पाहिजे, हिंदूंची संख्या कमी झाली पाहिजे, मुसलमानांची संख्या वाढली पाहिजे. म्हणून खोटं प्रेम करून, जाळामध्ये फसवून आणि नंतर तिच्यावर अनन्वित अत्याचाराच्या दिवसाला 10,000 घटना भारतात घडतायत, दिवसाला 10,000. आणि म्हणून मुलींना सांगणं नितांत गरजेचं आहे, मुली नको मैत्री करूस. आणि त्याच्यामध्ये खरोखर जर एखाद्या मुसलमान मुलाचं प्रामाणिक प्रेम असेल, असे 4 मुलं फ्रस्ट्रेट होऊन जातात, माझं काही बिघडत नाही, माझ्या 90 मुली वाचतायत, हिंदू मुली वाचतायत. हिंदू मुली वाचवा तुम्ही पण. बेटी बचाओ आणि बेटी पढाओ. नुसतं तिचं शिक्षण करू नका, मुलीला शिकवा.
मुलीला लाठी काठी चालवायला शिकवा, मुलीला तायकांडू शिकवा, मुलीला रायफल शूटिंग शिकवा, मुलींना शस्त्र चालवायला शिकवा, मुलींना राष्ट्रसेविका समितीच्या शाखेत घाला, मुलींना विद्यार्थी परिषदेचं काम करायला सांगा, मुलींना दुर्गा वाहिनीमध्ये घाला, मुलींना स्त्री शक्तीमध्ये घाला. घरामधली शस्त्र गायब. आज घरी गेल्यानंतर पहिला फोन सगळ्या हिंदूंनी, ज्याच्याकडनं गणपती बाप्पाची मूर्ती विकत घेता त्याला करायचा. त्याला सांगायचं या वर्षी जी गणपतीची मूर्ती असेल त्या गणपतीच्या मूर्तीच्या हातामध्ये शस्त्र असलं पाहिजे. जर शस्त्र नसेल तर आम्ही मूर्ती विकत घेणार नाही. नो शस्त्र नो मूर्ती. मंजूर? अरे 100 वर्षांपूर्वी गुगल करून गणपतीचे मूर्ती आणि तैलचित्र काढून बघा. वडिलांकडनं शिवशंकराकडनं मिळालेला त्रिशूल गणपतीच्या हातात आहे, दुसऱ्या हातात गणपतीच्या परशु आहे, ज्यांनी अनेक राक्षसांचा वध केलाय. कम्युनिस्ट कलाकारांनी हळूहळू हे सगळं काढून टाकून काय त्यांच्या हातात काहीच नाही. गणपती बाप्पाच्या हातामध्ये फक्त मोदक आणि आशीर्वाद. ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये त्या दुर्गा मातेच्या हातातली सगळी शस्त्र काढून, कुठे पुस्तकं, कुठे शंख, कुठे कमळ. हिंदू समाजाने लढायचंच नाही. आणि बांगलादेशातनं भयंकर व्हिडिओ येतात, मुसलमान घरी घुसून मारायला सुरुवात करतात आणि आया बहिणी आक्रोश करून पळत असतात आणि जाऊन बलात्कारित होतात आणि मरतात. किती सहन करणार? तुम्हाला काय वाटतं इथे होणार नाही? दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे, अवाच्या सव्वा वाढत चाललेली आहे. आणि म्हणून मुलीला शिकवा, शस्त्र चालवायला शिकवा, घरामध्ये शस्त्र ठेवा. आणि आमच्या या माऊलींनी सांगितलं ना, घरामध्ये पुस्तकं आणा, क्रोकरी नाही. जितकी आवश्यक आहे तितकी क्रोकरी पुरेशी आहे. दर्शनासाठी सगळ्यांच्या घरामध्ये क्रोकरी नको. आमच्या मुलांनी थायलंड मधनं मग पाठवलाय. तिथे काय ठेवतेस? त्या मोठ्या मगात कॉफी तरी पाच. शोकेस मध्ये ठेवून देणार. क्रोकरी दाखवण्याची वस्तू आहे. पुस्तकं ठेवा, हिंदुत्वाची पुस्तकं ठेवा. हे सांस्कृतिक वार्तापत्र विकत घेऊन जा आणि सगळ्यात पहिल्यांदा घरात आधी मुलांना वाचायला सांगा. आणि सांस्कृतिक वार्तापत्राचे दर महिन्याचं सबस्क्रिप्शन देऊन आपल्या घरी येईल हे बघा. वनवासी कल्याणाश्रमाचं वनबंधू येऊ देत, साप्ताहिक विवेक येऊ देत, भाजपचं मनोगत येऊ देत. ही सगळी साप्ताहिक घरामध्ये चालू करा. डॉक्टर्स असाल तर वेटिंग रूम मध्ये ठेवा, वकील असाल तर. आपल्या इकडे जे केशकर्तनालय असतील, हिंदू केशकर्तनालयामध्ये जा. फक्त हिंदूंनी बनवलेली साहित्य विकत घ्या. फक्त हिंदूंच्या दुकानामध्ये जाऊन जेवायला जा. आणि नसेल माझं ऐकायचं तर हे लक्षात घ्या, तुम्ही डोसा तर खाताय, पण पाठीमागे किचन मध्ये कोणीतरी त्याच्यावर थुंकून तुम्हाला देतोय, कोणीतरी त्याच्यावर घाम टाकून देतोय, कोणीतरी मुतून पाणीपुरीचे पाणी तयार करतोय. वाईट वाटतंय ना ऐकायला? तुम्ही काफीर आहात सगळे. तुमच्यासाठी असंच करायचं आहे त्यांचं मत आहे. आणि म्हणून नाव विचारा, दुकानात जाण्यापूर्वी नाव विचारा आणि हिम्मत ठेवा त्याला सांगायचं, अच्छा तुझं नाव हे, मला तुझ्याकडनं साहित्य विकत घ्यायचं नाहीये. आणि आता ऐका, मुस्लिम लॉ सांगतो, मुस्लिम लॉ मुसलमानांना सांगतो की सगळा बिझनेस फक्त मुसलमानांशी करा, जमीन फक्त मुसलमानांकडनं विकत घ्या. मुस्लिम लॉ सांगतो आणि ते मुस्लिम लॉचं पालन करतात. आमच्याकडे असं काहीच कोणी सांगत नाही. मी सांगतोय हे करा. आणि मुलीला सांगा, मुली तू पंतप्रधान बन. या देशात महिला पंतप्रधान झालेली आहे, तू करिअर म्हणून पंतप्रधान बन. या देशामध्ये विदेश मंत्री सुषमा स्वराज झाले, या देशामध्ये डिफेन्स आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन झाले, या देशात सुमित्रा महाजन या देशाची लोकसभेची सभापती झालेली आहे, या देशात मेरी कॉम झाले, या देशात आशा भोसले लता मंगेशकर झाले आहेत, या देशामध्ये हेमा मालिनी श्रीदेवी झालेल्या आहेत, जयश्री गडकर झालेल्या आहेत, या देशामध्ये सुलोचना झालेल्या आहेत. तू कलाकार बन, तू खेळाडू बन, तू सगळं काही बन करिअर म्हणून. पण माझ्या मुली, एक करिअर तुझं जरूर आयुष्यामध्ये पहिलं करिअर आहे, ते म्हणजे तू आई बन. आई बनणं हे तुझं करिअर आहे. आणि इथे सगळ्या बसलेल्या आयांनी जर विचार केला असता की मी मूल नाही करणार, तर
तर त्या मुली जन्माला आल्या असता का? आज 15, 20, 25 वर्षाच्या आहेत, म्हणतात की आम्ही मुलं नाही करणार, आम्ही आई नाही बनणार, आम्ही लग्नच नाही करणार. हिंदूंनो, असं फक्त हिंदूंमध्ये चाललंय, फक्त हिंदूंमध्ये चाललंय. हे थांबवा, नाहीतर संपत जाऊ, आपण संपत जाऊ. आणि एकच मूल आणि जर ते एकच मूल झालं तर भाऊबीज कोणाबरोबर करेल, राखी कोणाबरोबर बांधेल, कोणाकडनं बांधून घेईल? ताई माई अक्का, विचार करा पक्का, कमळावर मारा शिक्का. न ताई न माई न अक्का, सगळी नाती संपली ना. इंदिरा गांधींनी आमच्या डोक्यावर टाकलं हम दो हमारे दो, आणि काका मामा आत्या मावशी नाती संपून गेली. आता तर हमारा एक, आणि तो एक, आणि मग त्याला हात नाही लावायचा. टीचर जरा जरी रागवते तर या सगळ्या आया बहिणी जाऊन भांडतात टीचरशी, क्यों मेरे बेटे के साथ आपने इतने जोर से बात की. अरे रागवणार नाही आणि तुम्ही मारत नाही मुलांना. सगळे सायकॅट्रिस्ट मला बायकॉट करतील, मला काही फरक पडत नाही. तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या, तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी मारलं की नाही? बोला, मारलं की नाही? हात वर करा. मी हात वर केला. आमच्या आई वडिलांनी मला मारलंय. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मारलं की नाही? हात वर करा. तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला होतात? कोणी डिप्रेशन मध्ये गेलो नाही ना? कारण आमच्या घरी 2-2 भावंड होती खेळायला. आमच्याकडे काका मामा मावश्या सहज अवेलेबल होते. इथे मार काढला तर तिथे जाऊन रडायचं, काही नाही तर शेजारी जाऊन बसायचं. शेजारची मावशी प्रेमाने सांगायची, काळजी नको करूस. हा शेजार धर्म होता. आणि आता ते मुलाला जरा रागवलं, ए बाबा सॉरी बन, मग बाबा म्हणतो सॉरी बेटा, गई भैंसिया पाणी में. तो मुलगा नक्कीच भविष्यामध्ये फ्रस्ट्रेट होणार. आणि मग त्याच्या एकाकीपणामध्ये त्याला कोणी नाही म्हणून एक डॉगी आण म्हणून कुत्रं गावात आणायचं, त्या मुलाला एकाकीपणात बाहेर काढणार. आणि ते कुत्रं 10 वर्षांनी लुडकलं की तो आणखीन डिप्रेशन मध्ये, त्याच्याबरोबर आम्ही पण डिप्रेशन मध्ये जाणार. आणि एवढंच कुत्रं पाळायचं तर रस्त्यावर इतकी आहेत ना प्रेमळ कुत्री, घ्या ना, त्यांना पाळा ना. त्यांचा त्रास सिनियर सिटीजन्स पासून दूर करा. मी कुत्रा प्रेमी आहे, माझ्याकडे 10 कुत्री आहेत. मी रस्त्यावरनं 2 कुत्री घरामध्ये आणलेत, आणि या व्यतिरिक्त मी सगळ्या जगातली कुत्री आणलीत. मला त्यांच्यावर प्रेम आहे. त्याच्यासारखा प्रामाणिक प्राणी जगात नाहीये कोणी. प्रेम तर करून बघा प्राण्यांवर. भूतदया हिंदुत्वानी सांगितलेली आहे. आणि म्हणून आपल्या मुलींना आई होण्याची शिक्षा द्या. शिक्षा हिंदी में कहते हैं पाठ पढ़ाइए, उनको सिखाइए मां बनना जरूरी. शस्त्र शिकवा मुलांना, आणि आपल्या जीवनातले 4 तास किमान रोज हिंदू संघटनेच्या कामाला द्या. अनेक संस्था आहेत, अनेक संस्था, काही संस्था स्वतःहून चालू केलेल्या आहेत. मी माय होम इंडिया सुरू केली, स्वतंत्रपणे सुरू केली. हरवलेली मुलं, पळून गेलेली मुलं, पळवलेली मुलं, चाइल्ड लेबर मध्ये सापडलेली मुलं, ही सगळी मुलं पोलिसांना मिळाल्यावर त्यांना बालगृहात सोडलं जातं. बालगृहामध्ये क्रूरता होते, आई वडील शोधत नाहीत. मुलं जास्ती असले तर पैसे जास्त मिळतात, त्याच्यात भ्रष्टाचार करतात. मुलींकडनं वाईट धंदे करून घेतले जातात. मुलांना न शिकवता त्यांना ड्रग्सचे डोस दिले जातात. 18 वर्षानंतर मुली बाहेर पडल्यावर सेक्स वर्कर्स बनतात. ती मुलं ड्रग पॅडलर्स बनतात. 1.5 लाख मुलं देशातल्या 1500 बालगृहांमध्ये फसलेली आहेत. आम्ही कामाला सुरुवात केली. आम्ही जर त्या मुलांना बाहेर नाही काढले तर ख्रिश्चन मिशनरी घेऊन गेले असते. मूकबधीर मुलांच्या बालगृहांमध्ये त्या मुलांचे किडनी काढून, त्या मुलांचे आणखीन अवयव कापून हे कोट्यवधी रुपयाला विकण्याची पापं चालतात. नेटफ्लिक्सवर जा, भूमी पेडणेकरनी अप्रतिम भूमिका केली. तो नेटफ्लिक्सवरती चित्रपट आहे, तो जाऊन बघा आपण सगळ्यांनी. भक्षक, बिहारची सत्य घटना आहे. मदर टेरेसाच्या आश्रमामधनं, झारखंडामधनं 300 मुलं गायब झालेत. आम्ही भारतरत्न देऊन टाकतो. 300 मुलं गायब झाले. निर्मल हृदय मिशनरी धर्मांतरण करतायत, आमच्या देवी देवतांना शिवा घालत फिरतायत. आणि आम्हाला आमचं धर्म माहित नाही, यांच्याकडनं शिका धर्माच्या गोष्टी. आणि असे अनेक गुरु आहेत, अनेक संत आहेत, त्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे. आणि नसेल जायचं तर युट्यूबवर तरी बघा. किमान करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, केल्या पाहिजेत. शेवटचा मुद्दा, नुकतीच घडलेली घटना म्हणजे अमित शहांनी या देशामधनं नक्षलवाद संपवून टाकलाय.
आपण धन्यवाद दिले पाहिजे. हा नक्षलवाद म्हणजे सरकारी पापांमुळे, सरकारी लोकांच्या भ्रष्टाचारामुळे जंगलांमधल्या आदिवासींमध्ये न रस्ते पोचले, न शिक्षण पोचलं, न औषधं पोचली, न शुद्ध पाणी पोचलं. आणि नक्षलवाद्यांनी त्यांना सांगितलं माओ त्से-तुंगचा नक्षलवाद, खोटं सांगितलं नेताजींचं नाव, खोटं सांगितलं बिरसा मुंडाचं नाव, खोटं सांगितलं त्यांना. आणि त्यांना सांगितलं नक्षलवादी वा भगतसिंग नक्षलवादी होता, खोटं सांगितलं. आणि आतापर्यंत लाखो लोकांच्या हत्या झाल्या. 12 राज्य या नक्षलवादाच्या प्रचंड अत्याचाराच्या खाली दबली गेली होती. 12 वर्षांपासून अमित भाई शहांनी घोषणा केली की मी या देशातला नक्षलवाद संपवून टाकीन. त्यांनी एकीकडे ऑपरेशन्स करून नक्षलवाद्यांना संपवलं, सरेंडर करायला सांगितलं. दुसरीकडे सरेंडर करणाऱ्या नक्षलवाद्यांना पॅकेजेस दिली. 10,000 रुपये दर महिना तुम्हाला मिळत राहतील, पण तुम्ही काही ना काहीतरी नोकरी करा, व्यवसाय करा, प्रधानमंत्री स्वनिधीच्या माध्यमातून काम करा, शस्त्र खाली ठेवा. रस्ते बनवले, शाळा बनवल्या. लोक म्हणतात गरीब कल्याणाच्या एवढ्या योजना मोदींनी केल्या, आपल्या एक गोष्ट लक्षात नाही आली, या गरिबीचा उपयोग करून ख्रिश्चन मिशनरी धर्मांतरण करत नव्हते. अन्नासाठी धर्मांतरण होत होतं, घरासाठी धर्मांतरण होत होतं, मुलांची शाळा नाही म्हणून धर्मांतरण होत होतं. मोदींनी हे सगळं दिलं, याच्यातनं धर्मांतरणाची कमर कसली नाही, बंद नाही केलं धर्मांतरण. विदेशातनं कोट्यवधी रुपये यायचे. आता लोकसभेत FCRA चा कायदा आलाय, विदेशातल्या 20,000हून अधिक NGOs ज्या पैसे धर्मांतरणासाठी यायच्या त्या बंद करून टाकल्या आहेत. देवा भाऊंनी महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा आणलाय. टाळ्यांनी स्वागत करा त्यांचं, नुसत्या टाळ्यांनी स्वागत नाही. जवळ कुठे जरी घटना घडत असेल, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसायचं आणि सांगायचं तुरुंगात टाका यांना, हे पुरावा आहे धर्मांतरण करतायत. छाती ठोकपणे पोलिसांच्या नजरेला नजर भेडून सांगायचं कोण आहात तुम्ही. देवा भाऊंनी आम्हाला सांगितलंय धर्मांतरण केलं तर जेलमध्ये टाकू. हिम्मतीने जा, हिंदू ऍक्टिव्हिस्ट म्हणून जा, सगळी जण जा. मुलींच्या लग्नाचं वय 21 वर्ष केलं. आपल्या लक्षात नाही आलं का केलं. बाल्यावस्थेत मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान मुलींची लग्न होत होती आणि 18 वर्षाची असल्यावरती धडाधड धडाधड दरवर्षी एक मूल व्हायचं. त्यावेळेला कळत नसायचं सेक्सचं अट्रॅक्शन असतं. 21 वय केल्यानंतर नाईलाजानी मॅच्युरिटी वाढते, मुलगी विचार करायला सुरुवात करते की माझ्या जीवनात मला काय करायचंय. आणि त्याच्यामुळे ही दर 3 वर्षांनी होणारी जी रफ्तार आहे ती कमी नाही झाली. पण आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये माहिती मिळाली की मुसलमान मुलीचं 18व्या वर्षी लग्न होतंय, लगेच पोलिसांमध्ये जाऊन तक्रार करायची आणि त्यांना तुरुंगात टाकायला सांगायचं. करणार सगळे, घाबरायचं नाही. ज्याच्या मनात भीती येईल त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान डोळ्यासमोर आणायचं. हिंदुत्वासाठी जगू, हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवूया, धरती नभ पाताळी भारू प्राणपणाला लावूया. हिंदू सारा एक, हिंदू सारा एक, हिंदू सारा एक. खूप खूप धन्यवाद. माझ्या पाठोपाठ घोषणा द्यायच्या आणि जोरात द्यायच्या, पुरुषांनी जास्त जोरात द्यायच्या, कारण या सगळ्या घोषणा महामहिलांच्या घोषणा आहेत, महापुरुषांच्या नाही. राजमाता जिजाऊ माँ साहेब की, राजमाता जिजाऊ माँ साहेब की, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर की, महारानी लक्ष्मीबाई की, महारानी चेन्नम्मा की, महारानी रुद्रमांबा की, महारानी रानी माँ गाइडिन्यू की, कनकलता बरुआ की, पन्नाबाई की, इंदिरा गांधी की. त्याही महान होत्या. चुका त्यांनी केल्या, पण त्यांनी देखील पाकिस्तान तोडून बांगलादेश करण्याचं काम केलंय. सगळ्यांना चांगलं म्हटलं पाहिजे, ज्यांचं चांगलं आहे ते त्यांना चांगलं दिलं पाहिजे. बोला सुषमा स्वराज की, लता मंगेशकर की, MC मेरी कॉम की. एक घोषणा जी शिखांची नाहीये पण सगळ्या हिंदू समाजाची आहे. जो बोले सो निहाल,
ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ। वाहेगुरु दा खालसा वाहेगुरु दी फतेह। शीख आहे किंवा नाही काही संबंधच नाही। अखिल विश्व में खालसा पंथ गाजे, जगे धर्म हिंदू सकल भंड भाजे। हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ते पगडी ठेवायला सुरुवात केली त्यांनी कलम, आणि म्हणून समरस्तेमध्ये सगळ्या शीख बांधवांच्या घरी येणं जाणं चालू केलं पाहिजे। बोला जय बोले सोनिहाल। तुम्ही गप्पा बसा, सगळ्या महिला जोरात घोषणा देतील। तुमच्या हातात तबक आहे, हात नकावर करू, पण आवाज जोरात पाहिजे। बोला जय बोले सोनिहाल, वाहेगुरु दा खालसा। खूप खूप धन्यवाद। बाकी पुरुषांचा तर आहेतच। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, लोकमान्य बाल गंगाधर तिलक की, महात्मा ज्योतिबा फुले की, स्वातंत्र्यवीर सावरकर की, अल्लूरी सीताराम राजू की, भारत माता की, माता की, माता की, धरती आबा भगवान बिरसा मुंडा की, जय बोले सोनिहाल, गुरु गोविंद सिंग महाराज की। महापुरुष जास्त आहेत, 5 मिनिटं लागतात, काय द्यायची, देशासाठी द्यायची। खूप खूप धन्यवाद, नमस्कार।